हॅलो, स्वागत आहे तुमचं संध्या वैभव चॅनलमध्ये. तर आज आहे ना बस स्टँडवरूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. तर इथं ओतूर बस स्टँडला आलेली होती. तर फायनली मी आज जाणार आहे माहेरी 3 वर्षांनंतर. तर 3 वर्ष मी गेलेच नव्हते. त्यानंतर मग आज जाणार आहे 3 वर्षाच्या नंतर. तर खरंच खूप छान वाटत होतं. रस्ता हा हे ना बीडच्या जवळजवळ गेल्याच्या नंतरचं शूट केलेलं आहे मी. तर पाण्याची कमतरता असल्यामुळे ना सगळी शेती अशीच आहे. कापूस वगैरे लावल्याच्या नंतर सगळेजण मोकळीच ठेवतात. तर आम्ही दोघे इथे बसलेलो आणि वेदश्री आणि तिचे पप्पा आहे ना मागे बसलेले होते. तर छान अशी शेती वगैरे बघत 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 आम्ही निवांत गेलेलो. तर 4 ते 5 तास लागतात बीडला. ओतूर ते बीड म्हणजे सॉरी गेवराईपर्यंत जायला ना 5 तास गेलेले आम्हाला. तर इथं प्रवास आमचा संपत येत होता. तर इथं छान असा एन्जॉय केला येताना रस्त्याने पण. त्यानंतर मग आम्ही गेवराईला उतरलो 3:30-4च्या दरम्यान. मामा आम्हाला घ्यायला आलेलेच होते. त्यानंतर मग बाजावर छान असं सावलीला लस्सी पीत बसलेलो होतो. सगळ्यांसाठी मामाने लस्सी आणलेली. तर वेदश्रीला पण मी दही वगैरे देते, त्यामुळं लस्सी ती छान आवडीने पिते. तर माझे मामा आहे ना खरंच खूप छान आहेत आणि असे मामा आहे ना सगळ्यांनाच भेटो अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. लहान होते तेव्हापासून ते आत्तापर्यंत आमच्या मामांनी आमचं खूप काही केलेलं आहे आणि खूप जीव लावतात ते मला पण. त्यानंतर रात्रीचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक आणि त्याचबरोबर आमचे धोंडे पण केलेले आहेत मामाने. तर हे माझे मामा आहेत आणि माझी आजी. मामीचा फोटो नाही आहे पण मी पुढे ॲड करेल. तर माझा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओ.